In a hydraulic lift, input piston had a surface area 30 cm square and output piston had a surface area 1500 cm square. If a force on 25 Newton is applied to input piston, calculate the weight of output piston. म्हणजे तुम्ही इनपुट पिस्टनला 25 न्यूटन हा फोर्स अप्लाय करताय. इनपुट पिस्टनचा एरिया दिलाय, आउटपुट पिस्टनचा एरिया दिलाय. तर एरिया आणि फोर्स या दोन गोष्टी दिल्यात. जो इनपुट पिस्टनला प्रेशर तिथे तयार होतंय तेच आउटपुट पिस्टनला असणार आहे, कारण इथं पास्कल्स लॉ अप्लाय होणार आहे. पास्कल्स लॉ काय सांगतो, जे काही इनपुट पिस्टनला आणि आउटपुट पिस्टनला, म्हणजे इनपुट पिस्टनला तुम्ही P1 म्हणा, P1 आणि आउटपुट पिस्टनला आपण P2 म्हणूया. सो या ठिकाणी P1 इज इक्वल टू P2 या दोन गोष्टी असणार आहेत. P1 ही इनपुट साइड आहे आणि P2 ही आउटपुट साइड आहे. सो पास्कल्स लॉ काय सांगतो, प्रेशर इज इक्वली डिस्ट्रीब्युटेड किंवा प्रेशर ही सगळीकडे काय असतं, सेम असतं. त्यामुळे इनपुट साइडला आपण काय म्हणूया, फोर्स F1 असणार आणि एरिया A1 असणार. तर पहिला इनपुट साइड आहे, काय काय दिलं बघा आपण G1 मध्ये. G1 इनपुट पिस्टन हॅड सरफेस एरिया म्हणजे A1 दिलेला आहे. A1 इज इक्वल टू 30 सेंटीमीटर स्क्वेअर. 30 सेंटीमीटर स्क्वेअर. आउटपुट पिस्टन हॅज एरिया 1500 म्हणजे आउटपुट पिस्टनचा एरिया A2 1500 सेंटीमीटर स्क्वेअर. If force of 25 Newton is applied on input piston, म्हणजे पहिला फोर्स F1 म्हणून 25 न्यूटन आणि आउटपुट पिस्टन किती वेट करते, म्हणजे त्याच्यावर फोर्स किती असणार आहे हे विचारलेलं आहे. म्हणजे F2 किती, तर फॉर्म्युला वरती लिहिलं बघा. आपल्या साईडचं जे प्रेशर आहे तेव्हा तुम्ही असं म्हणू शकता की F1 अपॉन A1 बिकॉज प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. आणि दुसऱ्या साईडचं म्हणजे आउटपुटचं जे प्रेशर आहे त्याला तुम्ही F2 अपॉन A2 अशा पद्धतीने तुम्ही लिहायचं. पास्कल्स लॉ हा अशा पद्धतीने वापरायचा, म्हणजे अशा प्रकारचे जे एक्झाम्पल्स आहेत सगळे सुटते. मग F2 काढायचं आहे. F2 इज इक्वल टू काय असणार का कॅल्क्युलेशन. F2 इज इक्वल टू F1 इंटू A2 जो दिला फॉर्म्युला दिलाय त्या फॉर्म्युल्यावरून आपण हे काढतोय. F2 इज इक्वल टू F1 इंटू A2 अपॉन A1. सगळ्या गोष्टी पुट करा. A1 आणि A2 हे सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये दिलाय आणि याचा रेशो आहे बघा, त्यामुळे मीटर स्क्वेअर मध्ये करायची काही गरज नाही, कारण त्याचं युनिट हे रेशो असल्यामुळे कॅन्सल होऊन जाते. तेव्हा आहे असं पुट करा. फोर्स हा न्यूटन मध्ये दिलाय, त्यामुळे तुमचा नवीन जो आउटपुट साईडचा फोर्स आहे तो न्यूटन मध्येच. सो F1 आहे 25, A2 आहे 1500 आणि A1 आहे 30. त्या झिरोला हे झिरो जाईल, कॅल्क्युलेशन करा. 3 into 5 50. So 25 into 50 असं येईल 1250. नवीन जो फोर्स आहे तो येणार 1250 न्यूटन. ओके, सो दिस इज द आन्सर.